पुन्हा एकदा आलोय थेट मुंबईमध्ये लालबागच्या राजाची एक झलक बघण्यासाठी आणि लालबागच्या राजाची एक छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी हे सर्व मंडळी सर्व गणेश भक्तगण कशा प्रकारे या पुलावरती जमलेले आहेत आपण पाहतोय आणि खाली सुद्धा मोठ्या संख्येने संपूर्ण रस्ता खचाखच भरलेला आहे आणि हे सर्व गणेश भक्त आज लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी झाले। आता आपण पाहतोय परेलचा हा महाराजा परळचा महाराजा यंदाची ही मोस्ट बॅलेन्सिंग मूर्ती म्हणून ही मूर्ती जी आहे ती ट्रेंड करत होती कारण ही मूर्ती अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलेली होती। एक वेगळा बॅलन्स या ठिकाणी या मूर्तीमध्ये दाखवण्यात आलेला होता आणि मुंबईच्या राजाच्या गेट समोरच या ठिकाणी या द्वारासमोरच परळचा महाराजा हा आता आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर राक्षसाचा वध करतानाची दृश्य या मूर्तीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली होती। तसा देखावा यंदा साकारण्यात आलेला होता, मूर्तीला तसं रूप दिलेलं होतं। पुन्हा एकदा आलेलो आहे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि या ठिकाणी लालबागचा राजा तर मात्र आता विसर्जनाच्या दिशेला मार्गस्थ झालेला आहे। सर्वात उशिरापर्यंत लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती सुरू असते, अगदी पहाटही होते आणि त्या दरम्यान मग बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन केलं जातं आणि लालबागच्या राजासाठी एक वेगळा असा तडाखा सुद्धा बनवण्यात आलेला आहे। अरबी समुद्रामध्ये अगदी मध्यभागी तर खोलवरती बाप्पाचं विसर्जन हे केलं जात असतं आणि पुन्हा एकदा भव्य दिव्य अशी मूर्ती त्यानंतर लालबागच्या राजाची साकारली जाते। तर आपण पाहतो आता बाप्पावरती गुलालाची उधळण केली जाते। श्रॉफ बिल्डिंगकडून या ठिकाणी गुलालाची उधळण केली जाते। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झालेली आहे, भक्तगण सहभागी झालेले आहेत आणि आता बाप्पावरती गुलालाची उधळण पुष्पवृष्टी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता लालबागच्या राजाची ही शान आपण पुन्हा बघतोय, ढोल ताशांचा गजर, लेझिम, नृत्य, गाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पाला वंदन केलं जात आहे आणि त्यानंतर हळूहळू ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मुंबईमधली विसर्जनाची मिरवणूक ही केवळ परंपरा नाही आहे तर समाजभावनेचं एक प्रतीक सुद्धा बघायला मिळतं, कारण समाजभावनेचं प्रतीक यामुळे की मोठ्या संख्येनं सर्व गणेश भक्त एकत्र येत असतात आणि एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असतो। ज्यामुळे गणपती बसवणं सुरुवात करण्यात आलेली होती, गणेशोत्सव सुरू झालेला होता। खरं तर आपण पाहतो सर्वांनी एकत्र येऊन ते या ठिकाणी साध्य केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही विसर्जन मिरवणूक आहे आणि त्यामध्ये गणेश भक्तांचा उत्साह निश्चितच थेट आपण पुन्हा एकदा जातोय लालबागच्या राजाचं दर्शन घेतोय आणि लालबागच्या राजाची पूर्ण 10 दिवस सुद्धा लालबागचा राजा 24 तास दर्शन आपलं देत होता, भक्तांना आशीर्वाद देत होता आणि लालबागच्या राजाची एक झलक बघण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली होती। अगदी तासन तास पूर्ण रात्र हे सर्व भक्तगण लालबागच्या राजाचं एक दर्शन घेण्यासाठी, झलक बघण्यासाठी, मुखदर्शन घेण्यासाठी वाट बघत होते आणि आज लालबागचा राजा निघालेला आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये आणि आज लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। मात्र आज सुद्धा अखेरचा दिवस आहे, विसर्जन मिरवणूक निघालेली आणि या राजाची शान बघण्यासाठी भक्तगण आतुरलेले आपल्याला बघायला मिळतात। शॉप बिल्डिंगकडून आता पुन्हा एकदा गणपती बाप्पांना या ठिकाणी त्यांच्यावर गुलालाची उधळण करत आणि पुष्पवृष्टी करत वंदन केलं जाते। शॉप बिल्डिंगच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं मानवंदना दिली जात असते, पुष्पवृष्टी केली जात असते आणि यंदा देखील एक वेगळेपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण पाहतोय, सगळ्यात जास्त काळ चालणारी ही विसर्जन मिरवणूक असते। कधी कधी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी 20 ते 22 तासही लागत असतात। याचा अर्थ आज सकाळी सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक अगदी दुसऱ्या दिवशी दुपार होते आणि तेव्हा बाप्पाचं विसर्जन केलं जात असतं आणि दरवर्षी असंच काहीतरी वेगळं आपल्याला लालबागच्या राजाच्या मंडळातही बघायला मिळतं आणि यंदा तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय सुंदर असा देखावा जो तो करण्यात आलेला होता। पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी ही दृश्य गणपती बाप्पा निघालेले आहेत, विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकती आहे।
तर रस्त्यावर उसळलेला हा जल्लोष आपण पाहतोय, ढोल ताशांचा निनाद पाहतोय, भजन, आरत्या, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ही पुण्यातली विसर्जन मिरवणूक. कसबा गणपती या ठिकाणची अलका चौकात पोहोचलेली ही दृश्य. पुन्हा एकदा आपण पाहतोय मुंबईमधली दृश्य आहे. मुंबईमध्ये यंदा उंच उंच भव्य दिव्य अशी मूर्ती जी आहे ती अनेक बनवण्यात आलेल्या होत्या. अतिशय सुंदर असे देखावे सुद्धा होते आणि लालबागमध्ये जी श्रॉफ बिल्डिंग आहे, श्रॉफ बिल्डिंग दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पांना निरोप देत असते, मानवंदना देत असते, वंदन करत असते आणि यंदासुद्धा राफेलच्या माध्यमातून बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातो आणि बाप्पाला निरोप दिला जातो. नक्षत्र जडंत करणारं साश्रू नयनांनी बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो. ही मूर्ती बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. अगदी कृष्णाच्या रूपातली ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. खरं तर विसर्जन मिरवणूक ही केवळ शोभेची नसतेच. एकंदरीत आपण जर बघितलं तर ती बाप्पासोबतचं एक नातं तयार झालेलं आहे, त्या नात्याची असते. विसर्जन मिरवणूक ही जर आपण बघितलं तर भक्तांच्या प्रेमाची असते आणि हीच विसर्जन मिरवणूक तितक्याच उत्साहाची सुद्धा असते आणि भक्तांच्या श्रद्धेची सुद्धा असते. आणि मुंबईमधली जी विसर्जन मिरवणूक असते ती डोळ्यांचं निश्चितच पारणं फेडणारी असते, कारण मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती झालेली असते आणि अनेक जण तर केवळ विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी राज्यभरातून सुद्धा मुंबईमध्ये येत असतात आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. यंदासुद्धा तशीच गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय. दुसरीकडे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विविध भागामध्ये मोठमोठ्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या स्थापित करण्यात आलेल्या होत्या आणि त्या सर्व गणेश मूर्तींचं आज विसर्जन केलं. बाप्पा सर्व विघ्न तू तुझ्यासोबत घेऊन जा हे जे साकडं बाप्पाला या दरम्यान घातलं जात आहे आणि त्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो आणि बाप्पाची एक छबी आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी ही सगळी गर्दी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अगदी ब्लॅक अँड व्हाईटचा अर्थातच कृष्णध्वज जो काळ होता तेव्हापासून सुरू झालेला हा गणेशोत्सव आणि आज या सर्व रंगांमध्ये प्रत्येकजण धावून निघताना आपल्याला दिसतोय आणि अगदी पुलावरून सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो तशा प्रकारे बाप्पावरती या ठिकाणी गुलालाची उधळण केली जाते, पुष्पवृष्टी केली जाते.